नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत निवड चाळणी परीक्षा जी होणार आहे, या निवड चाळणी परीक्षेच्या अनुषंगानं घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 24 आणि या आजच्या 24व्या भागामध्ये आपण हरित क्रांती या घटकावर आधारित काही नमुनेदाखल प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर चला मग आपण हरित क्रांती या घटकातील आपण काही प्रश्नांचा सराव करूया. तर स्क्रीनवरचा पहिला प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण? तर त्या ठिकाणी त्यांचं उत्तर आहे वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झाली? तर ज्वारी हे जे पीक आहे या पिकासाठी हरित क्रांती झाली. प्रश्न क्रमांक 3, वसंतराव नाईक विद्यापीठ कोठे आहे? तर हे विद्यापीठ आहे ते परभणी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठं आहेत? तर एकूण महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठं आहेत. प्रश्न क्रमांक 5, देशातील म्हणजे आपल्या भारत देशातील हरित क्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर गहू या पिकाशी ही हरित क्रांती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर डॉक्टर स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 7, कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे दापोली, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 8, संकरित बियाणांचा वापर हा कशाचा परिणाम आहे? तर हरित क्रांतीचा हा परिणाम आहे. संकरित बियाणं यासोबत रासायनिक खतांचा देखील जो वापर आहे तो हरित क्रांतीपासून देखील वाढलेला आहे आणि हरित क्रांतीमुळं आज शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढलेलं आहे. कमी जागेत अधिक प्रमाणात शेती पिकवण्याकरता हरित क्रांतीने शेतकऱ्यांना एक चांगली मदत केलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतीय उपखंडात शेतीचा खरीप हंगाम कधी असतो? तर जून ते ऑक्टोबर हा जो पावसाळ्याचा सीझन आहे, तर या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये भारतीय उपखंडामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि म्हणून शेतीचा खरीप हंगाम हा याच कालावधीमध्ये असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ होता हरित क्रांती हा कृषी क्षेत्राशी म्हणजे शेती व्यवसायाशी निगडीत असणारा हा घटक आहे आणि या घटकातील आपण आणखीही काही प्रश्न हे संदर्भ साहित्याच्या मदतीतून शोधून काढायचे, त्याचा सराव करायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पंच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.